नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आज आपण पुणे जिल्ह्याच्या जुन्नर परिसरातील मानमोडी टेकडीवरील प्रसिद्ध बौद्ध लेणी समूह पाहणार आहोत. जुन्नरच्या आग्नेयेस सुमारे 2 किलोमीटर अंतरावर मानमोडी डोंगराची सुमारे 3 किलोमीटर लांबीची रांग आहे. त्यात सुरुवातीस भीमाशंकर, मधल्या भागात अंबांबिका व शेवटी भूतलिंग असे 3 लेणी समूह खोदले आहेत. या टेकडीवर पूर्ण अपूर्ण मिळून अशा 68 लेण्या खोदल्या आहेत. यामध्ये 38 पाण्याची टाकी व 21 ब्राह्मी शिलालेख देखील आहेत. यातील महत्त्वाच्या लेण्यांना अभ्यासकांनी 1 ते 49 असे क्रमांक दिलेले आहेत. आज आपण भीमाशंकर लेणी समूह याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. या समूहात महत्त्वाच्या 17 लेणी असून इतर 8 अपूर्ण लेणी आहेत. यातील लेणी क्रमांक 2 हे चैत्यग्रह असून बाकी सामान्य खोल्या आहेत. या समूहात 13 पाण्याची टाकी देखील आहेत. लेणी क्रमांक 1 च्या दर्शनी भागात मध्यभागी 2 स्तंभ व बाजूस अर्धस्तंभ आहेत. याच्या मागे ओसरी असून मागील भिंतीत 3 खोल्या आहेत. लेणी क्रमांक 2 या चैत्यग्रहाच्या दर्शनी भागाची उंची 12.20 मीटर व रुंदी 6.10 मीटर असून हे 2 भागात विभागले आहेत. लेण्याच्या ओसरीत पायऱ्या चढून गेल्यानंतर दोन्ही बाजूस 2 स्तंभ व अर्धस्तंभ आहेत. स्तंभास खाली कलश नसून ते दगडी बाकावर आधारित आहेत. बाकास आतील बाजूने पाठ टेकण्यास कक्षासने व बाहेरील बाजूस वेदिका पट्टी कोरल्या आहेत. चैत्याच्या वरील भागात अर्धगोलाकार असलेला अपूर्ण चैत्य गवाक्ष असून त्यास बाहेरील बाजूने पिंपळाच्या पानासारखा आकार दिलेला नाही. तसेच हा भाग नेहमीप्रमाणे आरपारही खोदला गेला नाही. त्यामुळे या संपूर्ण भागास आभासी चैत्य गवाक्ष संबोधले जाते. याच्या पुढे लहानसा सज्जा आहे. चैत्यग्रहाच्या आतील मंडप काटकोनात असून त्यास सपाट छत आहे. या छतावर व ओसरीतील छतावर मातीच्या गिलाव्याचे अवशेष दिसतात. मागील भिंतीत उभ्या काटकोनात मागील भिंतीपासून वेगळा असलेला दगड आहे. त्यात स्तूप कोरवायचा असावा, परंतु यावर कालांतराने एक बसलेली ओबाडधोबाड स्त्रीची मूर्ती कोरली गेली. या स्तूपाच्या बाजूस 2 लहान टाकी दिसतात. याच्या मागील भिंतीत असलेल्या भेगातून पाणी झिरपते व या टाक्यात साठते. बहुधा पाणी झिरपत असल्याने हे चैत्यग्रह अपूर्ण राहिले असावे. चैत्याच्या प्रांगणात उजव्या भिंतीवर व लेणी क्रमांक 3 च्या दरवाजावर एक शिलालेख असून त्यात लेण्यासाठी दान दिल्याचा उल्लेख आहे. वरील चैत्यानंतरची बरीच लेणी साधी असून ती डोंगराच्या चढ उतारावर जिथे जागा सोयीची वाटली अशा ठिकाणी खोदली आहेत. यातील एका पोडीस लेणी क्रमांक 5 दिला असून त्यावर पोडी दान दिल्याचा उल्लेख असणारा लेख आहे. पोडीपासून थोड्या अंतरावर लेणी क्रमांक 7 हे अत्यंत सामान्य असले तरी डाव्या भिंतीवर कोरलेला लेख ऐतिहासिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. त्यात महाक्षत्रप नहपान यांचा मंत्री अय्यम जो वत्स गोत्रातील होता त्याने या मंडप व पोडीस वर्ष 46 इसवी सन 78 मध्ये पुण्यकर्मार्थ दान दिल्याचा उल्लेख आहे. संपूर्ण जुन्नरच्या लेण्यात तत्कालीन राजवंशाचे नाव दर्शवणारा हा एकमेव शिलालेख आहे. क्रमांक 8 पासून 17 पर्यंतची लेणी ही सामान्य खोल्या आहेत. त्यात कलाकुसरीचा अभाव आहे.